हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अधिक मास महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि अधिक मास महिन्यातले प्रत्येक दिवस खूप पवित्र मानले जातात. आज आम्ही सर्व मैत्रिणी मिळून खळवली येथील पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी जात आहोत. खळवलीला जाण्यासाठी आम्ही सकाळी 6 वाजताच घरातनं निघालो होतो. 6 वाजता घरातनं निघाल्यानंतर सर्वात आधी आम्ही तिकीट काढून घेतले. तिकीट काढून घेतल्यानंतर आम्ही 6:20ला कसारा लोकल ट्रेन होती. ते कसारा लोकल ट्रेन आम्ही पकडली आणि कसारा लोकल ट्रेनमध्ये बसून आता आम्ही खडवलीला जात आहोत. माझ्यासोबत माझ्या ग्रुपमधील 5-6 मैत्रिणी आलेल्या होत्या आणि आम्ही सर्व मैत्रिणी मिळून ट्रेनमध्येच आमच्या गप्पा चालू झाल्या होत्या, की आपण नदीवर जाऊन गंगा नदीची कशी पूजा करायची आहे. गप्पा चालूच होत्या तोपर्यंत आम्ही खळवली स्टेशनला पोहोचलो सुद्धा होतो. आता खळवली स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्ही ब्रिज उतरून खाली आलो आणि तिथून आम्हाला शेअरिंग रिक्षा मिळाली. आता आम्ही शेअरिंग रिक्षा पकडून आता नदीकडे जात आहोत. रिक्षावाल्या दादांनी आम्हाला सांगितलं, की नदीच्या बाजूला स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. आम्ही तिथे जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन देखील घेतले. मित्रांनो, मी आपल्या चॅनलवर स्वामी समर्थ खळवली मठाचा छान असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही जर अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल, तर आत्ता तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही स्वामी समर्थांच्या मठापासून ते नदीपर्यंत चालत आलो होतो. नदीचा परिसर बघा मित्रांनो, किती सुंदर दिसत आहे. आता आम्ही नदीच्या जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर उभे आहोत आणि ब्रिजवरून बघा नदीचा परिसर किती सुंदर दिसत आहे. आणि ब्रिजच्या दोन्ही बाजूला अधिक मास महिन्यामध्ये ह्या नदीवर स्नान करण्यासाठी आलेल्या खूप साऱ्या महिला आपल्याला बघायला मिळत आहेत. आम्ही खळवली नदीवर स्नान करण्यासाठी सकाळी-सकाळीच येऊन पोहोचलो होतो. सकाळचं वातावरण खूप निर्मळ होतं आणि उगवता सूर्य खरंच मन मोहून टाकणारा होता. सकाळचे निर्मळ वातावरण बघून खरंच मन खूप प्रसन्न झाले होते. मित्रांनो, नदीच्या एका बाजूलाच खूप मोठे मातोश्री वृद्धाश्रम देखील आहे. मित्रांनो, खळवली नदी ही मुंबई आणि ठाण्याजवळील राहणाऱ्या लोकांसाठी एक प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाण आहे. मैत्रिणींसोबतचा आजचा हा प्रवास केवळ एक सहल नाही, तर श्रद्धा, प्रेम, आपुलकी आणि अध्यात्माचा एक सुंदर संगम आहे. एकमेकींची साथ आणि हास्य, विनोद, भक्तिभाव अशा गप्पा करत करत आम्ही नदीच्या काठी येऊन पोचलो होतो. आता आम्ही सर्व मैत्रिणी नदीच्या किनाऱ्याला पोचलेलो आहोत आणि तिथे जाऊन आता आम्ही जागा बघत आहोत, की कुठल्या जागेवर आपण जाऊन स्नान करायचे आहे. आम्ही सर्व मैत्रिणींनी अशी जागा बघितली, की ज्या ठिकाणी नदीचा प्रवाह खूप कमी आहे. मित्रांनो, नदीच्या एका बाजूलाच आम्हाला पिंपळाचे झाड देखील बघायला मिळाले. सर्वात आधी आम्ही पिंपळाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता लावून पूजा करून घेतली. धूप, अगरबत्ती दाखवून दिवा ओवाळून घेतला आणि त्यानंतर आम्ही नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेलो. अधिक मासमध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करणे, पिंपळाच्या झाडासमोर दिवा लावणे हे देखील खूप शुभ मानले जाते. म्हणून इथे येणाऱ्या बऱ्याच महिलांनी पिंपळाच्या झाडाची पूजा केलेली होती. पिंपळाच्या झाडाजवळ दिवे लावलेले होते, धूप दाखवलेला होता. श्रद्धा, भक्ती आणि स्नेह यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी आता आम्ही नदीच्या निर्मळ पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी जात आहोत. या नदीवर मारवाडी समाजातील बऱ्याच महिला स्नान करण्यासाठी आलेल्या होत्या. त्या छान असं भजन देखील म्हणत होत्या. मित्रांनो, या नदीमध्ये मोठे मोठे खडक असल्या कारणाने पाणी धबधब्यासारखे वाहत असते. या नदीच्या जवळच श्री सद्गुरू स्वामी मयेकर महाराज यांचा आश्रम देखील आहे आणि दत्त मंदिर देखील आहे. नदीच्या काही भागामध्ये पाण्याचा प्रवाह वाढतच होता, त्यामुळे आम्ही जास्त खोल पाण्यात गेलो नाही. नदीचे पाणी खूपच थंडगार होते आणि नदीमध्ये उतरल्यानंतर आम्हाला खरंच खूपच छान वाटत होते. आम्ही सर्वांनी नदीमध्ये स्नान करताना सर्वांच्या जीवनासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद नांदो अशी गंगा मातेला प्रार्थना केली. हर हर गंगे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की अधिक मास महिन्यामध्ये नदीवर जाऊन जर स्नान केले तर सर्वांना पापातून मुक्तता मिळते आणि अक्षय पुण्य लाभते. मित्रांनो, या अधिक महिन्यामध्ये कोणी पूजा अर्चा करतात, तर कोणी उपास तापास करतात, तर कोणी पारायणे करतात, तर कोणी दानधर्म करतात. अशा या अधिक मास महिन्यामध्ये आपणही कोणत्या तरी दिवशी नदीमध्ये स्नान करून गंगा नदीची पूजा करून वाण देऊ शकतो. अधिक मास महिन्यामध्ये गंगेला वाण द्यायला खूप महत्त्व आहे. मित्रांनो, अधिक मास महिन्यामध्ये मुलीला आणि जावयाला वाण लावायची पद्धत आहे. त्याच प्रकारे सुवासिन स्त्रियांना आपल्या घरी हळदी कुंकूला बोलून त्या सुवासिन स्त्रियांना वाण दिला जातो.
त्याच प्रकारे गोमातेला आणि गंगा नदीला वाण द्यायची पद्धत आहे. नदीचे निर्मळ पाणी आणि मनाला मिळालेली शांतता आणि ईश्वरचरणी केलेली प्रार्थना या पवित्र स्नानाने तन मन शुद्ध झाले होते. मारवाडी महिलांचा खूप मोठा ग्रुप आलेला होता आणि ग्रुप मिळून त्या खूप छान असे भजन देखील म्हणत होत्या. त्यांचं भजन खरंच ऐकत राहावे असंच वाटत होतं. आम्ही सर्वांनी मारवाडी भाषेतील भजन पहिल्यांदाच ऐकले होते, पण खूपच छान होते, ऐकायलाही छान वाटत होते. मारवाडी महिलांनी जे भजन म्हटले होते ते ऐकून खरंच मनाला खूप शांतता मिळाली होती आणि अधिक महिन्यामध्ये इतकं छान भजन देखील ऐकायला मिळालं होतं. मित्रांनो, धार्मिक ग्रंथानुसार अधिक मास महिन्यामध्ये केलेले प्रत्येक सत्कर्म अनेक पटीने फळ देणारे असते. म्हणूनच या महिन्यामध्ये नदीवर स्नान करण्याची पद्धत आहे आणि ही पद्धत पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने केवळ आपल्या शरीराची स्वच्छता होत नाही, तर आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात. या पवित्र अधिक मासात खळवली नदीच्या साक्षीने आम्ही सर्वांनी भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी प्रार्थना केली. अधिक मासात नदीवर दीपदान करण्याला खूप महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात रोज सकाळी आणि संध्याकाळी भगवान विष्णू किंवा तुळशी मातेसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानला जातो. तसेच गव्हाच्या पिठापासून दिवा तयार करून त्यामध्ये तूप आणि कापसाची वात लावून हा दिवा जर दररोज पिंपळाच्या झाडाजवळ लावला तर तो अत्यंत शुभ मानला जातो. अधिक मासामध्ये दीपदान करायचे असते, म्हणून इथे येणाऱ्या सर्व महिलांनी आपल्या घरूनच तुपाचे दिवे बनवून आणलेले होते आणि घरूनच आरतीचा ताट देखील आणलेला होता आणि सर्वात आधी नदीची हळद कुंकू अक्षता लावून पूजा करून घेतली आणि त्यानंतर तुपाचे सर्व दिवे प्रज्वलित करून घेतले आणि त्यानंतर नदी मातेची आरती करून घेतली. इथे नदीवर स्नान करायला येणारे प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार नदी मातेची पूजा करतात.
मी पण नदी मातेची पूजा करण्यासाठी घरूनच सर्व पूजेचं सामान घेऊन आलेली होती. पूजा करण्यासाठी मी एका ताटामध्ये नारळ घेतलं होतं, हळद कुंकू घेतल्या होत्या, अक्षदा घेतल्या होत्या, कापूर, अगरबत्ती आणि तुपाचे दिवे आणलेले होते. सर्वात आधी मी नदी मातेची हळद कुंकू अक्षता लावून पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी धूप अगरबत्ती दाखवून तुपाच्या दिव्याने आरती ओवाळून घेतली आणि काही दिवे मी नदीच्या किनाऱ्यावरच लावले होते आणि त्यानंतर कापूरची वात आणि नारळ मी नदीमध्ये अर्पण केले. हर हर गंगेचे नामस्मरण करून मी पवित्र नदी मातेला शुद्ध मनाने प्रार्थना केली की हे देवी मा आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदो. हर हर गंगे. माझ्या सर्व मैत्रिणींनी आपल्या घरूनच तुपाचे दिवे बनवून आणलेले होते. सर्व मैत्रिणींनी नदी मातेची हळद कुंकू अक्षता लावून पूजा केली आणि तो कापूरचा दिवा हळुवारपणे नदीच्या प्रवाहामध्ये सोडला. माझ्यासाठी आणि माझ्या सर्व मैत्रिणींसाठी आजचा दिवस खरंच खूपच खास होता. आज आम्ही नदीवर स्नान करण्यासाठी आणि नदी मातेची पूजा करण्यासाठी आलो होतो. आमची खूप छान अशी नदी मातेची पूजा करून झालेली आहे आणि आमच्या बाजूला ज्या मारवाडीन ताई होत्या त्यांनी सुद्धा नदी मातेची खूप छान अशी पूजा केली आणि खूप छान अशी आरतीही केली. मित्रांनो, अधिक महिन्यामध्ये तुम्ही कधी नदीवर जाऊन स्नान केले आहे का हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नदी मातेची पूजा कशी करतात ते देखील कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हर हर गंगे.